ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्याकरिता निवडलेला शास्त्रभाग तिमोथेला पहिले पत्र याचा 4था अध्याय 4 आणि 5 ही वचने. तिमोथेला पहिले पत्र याचा 4था अध्याय 4 व 5 ही वचने. देवाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकार स्तुती करून घेतलेले काही वर्ज्य नाही, कारण देवाचे वचन व प्रार्थना यांनी ते शुद्ध होते. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सलाम. आज प्रभूचे वचन आपण बघितले आहे तिमोथेला पहिले पत्र याचं 4था अध्याय वचन 4 आणि 5. देव आम्हाला या वचनांमध्ये सांगतो आहे की देवाच्या महान वरदानांना आम्ही निरंतर आठवण करून आपल्या जीवनामध्ये ते लागू केले पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. खरोखर प्रभू आम्हाला सर्वदा सांगतो आहे की त्याच्या अद्भुत कृत्यांना आम्ही कधी विसरलं नाही पाहिजे. स्तोत्र 40 आणि वचन 5 मध्ये आपण पाहतो की तू प्रभूचं वचन सांगते, हे परमेश्वरा माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेले अद्भुत कृत्ये व आमच्या विषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत. तुझ्या समोर त्यांची क्रमवार मांडणी करिता येणार नाही. मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहेत. खरोखर प्रियांनो, आम्हाला परमेश्वर सांगतो की त्याच्या अद्भुत कृत्यांना आम्ही सर्वदा आठवण करावे आणि ते स्मरण करावे, ही देवाची इच्छा आहे. कारण तोच आमचा देव परमेश्वर संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे आणि त्याने बनविलेल्या सर्व वस्तू चांगल्या आणि शुद्ध केलेल्या आहे. मार्क शुभवर्तमान याचं 7वा अध्याय वचन 18-19 मध्ये पाहतो की तो त्यांना म्हणाला, तुम्ही देखील इतके अज्ञानी आहात काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही, हे तुम्हाला समजत नाही काय? कारण
ते त्याच्या अंतःकरणात नव्हे तर त्याच्या पोटामध्ये जाते व शौच कुपातून बाहेर पडते. अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरविले आहे. खरोखर आमच्यासाठी जे पण प्रभूने बनवलेले आहे ते सर्व शुद्ध आहेत. आम्ही सर्वदा परमेश्वराला धन्यवाद दिलं पाहिजे. 5व्या वचनामध्ये आपण पाहतो की आम्ही जे त्याचे निवडलेले लोक आहोत सर्वदा धन्यवाद दिले पाहिजे त्याच्या सर्व कामासाठी आणि अंतःकरणाने आम्ही त्याचं स्तुतिगान केली पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. आणि प्रभू म्हणतो आहे की प्रार्थना आणि देवाच्या वचनाने आम्ही सर्व काम केले पाहिजे, कारण आमच्या कामावर यश देणारा आमचा परमेश्वर आहे. म्हणून निरंतर त्याच्या वचनाने आणि आम्ही प्रार्थनेने आमच्या सर्व कामाला आम्ही सुरुवात केली पाहिजे आहे. कारण देवाचे वचन आम्हाला सांगतो आहे की आमच्यासाठी संपूर्ण वस्तूंना त्याने शुद्ध केले आहे. योहान 15:3 मध्ये प्रभूचं वचन आपण पाहतो की जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. आम्ही देवाच्या वचनाने आम्ही आणि आमच्यासाठी जे पण परमेश्वराने बनवले ते सगळे शुद्ध प्रभू वचनाच्या द्वारे करतो आहे. आम्ही जे काही करीतो फक्त पाप सोडून जे काही करीतो, जे खातो ते सगळं वचन आणि प्रार्थनेच्या द्वारे आम्ही ते शुद्ध केलं पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. म्हणून आम्ही ख्रिस्ती लोकांनी प्रार्थना करूनच खाल्ले पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. शास्त्रातील काही ज्ञानी लोक म्हणतात पौलाच्या काळात ख्रिस्ती लोक जेवण करण्याआधी जुन्या करारातील वचने वाचन करीत होते. आम्हालाही प्रभू सांगतो की आम्ही पण आमच्या दैनंदिन जीवनातील सर्व कामांच्या आधी देवाचे वचन आणि प्रार्थना केली पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. या आपण प्रार्थना करूया. जिवंत देवाप्पा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुझ्या चरणात जोडितो आणि धन्यवाद देतो या सुंदर वेळेसाठी, या वचनांसाठी. प्रभू तू आम्हाला सांगतो आहेस या वचनांमधून की आम्ही आमच्यासाठी जे काही तू बनविलेले आहेस ते सगळे तुझ्याकडून आहे आणि ते सर्व आमच्यासाठी शुद्ध केलेले आहेत. आणि ते आम्ही सर्वदा प्रभू तुझ्या बनवलेल्या, तुझे निर्माण केलेल्या सर्व गोष्टींची आम्ही आठवण करून सर्वदा धन्यवादित हृदयाने, प्रार्थनेने आणि वचनाने आम्ही ते सगळे काम करावे अशी दया आणि कृपा तू आम्हावर कर प्रभू, अशी मी प्रार्थना करीतो. होय प्रभू, आम्ही धन्यवाद देतो या सुंदर वचनांसाठी आणि प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, तू स्वीकार कर. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.